प्रवास केला त्यांच्याबद्दल मत व्यक्त करताना मी काही कविता लिहिल्या आहेत, त्यातून त्यांच्याबद्दलचे मत मी कवितेमार्फत व्यक्त करीत आहे. आठवण एक प्रवाह आहे, फुलं कसे वळवता येते. आठवण एक प्रवाह आहे, फुलं कसे वळवता येते. दुःखद आठवणीने रडता रडता सुखद आठवणीने फसवता येते. दुःखद आठवणीने रडता रडता सुखद आठवणीने फसवता येते. जेव्हा आम्ही भविष्यात पुढे मोठे होऊ किंवा अशा आठवणी यानंतर निवडून देणार समारंभ घेतल्यानंतर, तेव्हा जेव्हा 10 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी कदाचित आम्ही जेव्हा मित्र भेटू, त्यासाठी ओढून लिहिले आहे. मित्र जमू कधी नाही काढू आठवण कॉलेजच्या दिवसाची. मित्र जमू कधी नाही काढू आठवण कॉलेजच्या दिवसाची. मनसोक्त जपलेल्या भटकाळी सरांची. मनसोक्त जपलेल्या भटकाळी सरांची. यापुढे ज्यांनी आम्हाला नेहमी इतिहासामध्ये आणि ज्यांनी आम्हाला राज्यशास्त्राविषयीचे मार्गदर्शन केले आणि जे आम्हाला राज्यशास्त्र आणि इतिहास विषयी शिकवत होते, ते म्हणजे आमचे जाधव सर. त्यांच्याबद्दल मी थोडी कविता लिहिली आहे. कोणत्या शिक्षकांना वाटत नाही की वावा विद्यार्थ्यांचा राज. कोणत्या शिक्षकांना वाटत नाही की वावा विद्यार्थ्यांचा राज आपलं अस्तित्व निर्माण करावे यासाठी शिकवला जातो इतिहास. आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिकवला जातो इतिहास. पुढे आमच्याकडे आम्ही काही म्हणजे जेव्हा बोलत राहायचो, बसत राहायचो, खेळत राहायचो, चालू असताना काही गोष्टी करत राहायचो, तेव्हा आमच्यातला एक मित्र म्हणतो, आमच्यातून एक म्हणतो इतिहासाला पळून होते. आमच्यातून एक आमच्यातून एक म्हणतो इतिहासाला पळून होते. इतिहासाला जाधव सर होते. इतिहास शिकवायला जाधव सर होते. एक गोष्ट त्यांची नेहमी लक्षात राहील. सांगू का तुम्हाला? सांगू काय? जाधव सरांची आठवण म्हणजे अशी, आज नाही घेऊन आणलास तर नाही घेऊन आणला, पण यापुढे नक्की माणूस हे त्यांची आठवण आहे सरांची. जाधव सरांची शिकवणी आणि शब्दगोळ. जाधव सरांची शिकवणी आणि शब्दगोळ अजून गेलेली नाही. हे परत सांगत नेहमी होत. उशिरा काय अभ्यास करा असं त्यांना नेहमी सांगितलं. अभ्यास करा असं त्यांनी नेहमी आम्हाला सांगितलं. उशिरा हो काय उशिरा का होईना, मात्र आम्ही त्यांचं शिकायचं ठरवलं. त्यानंतर आम्हाला जे अर्थशास्त्र आणि इंग्रजी विषय शिकवायचे ते म्हणजे चाचरकर सर, ते आता इथं उपस्थित नाहीत, परंतु त्यांच्याबद्दल सुद्धा मी पुढे लिहिलेले आहे. तर इंग्लिशचा विषय त्यांचा इंग्लिश शिकवणे रक्तात त्यांचे होते. इंग्लिशचा विषय त्यांचा इंग्लिश शिकवणे त्यांच्या रक्तात होते. ते थोडे हटके होते पण सर्वांना आणले सत्य होते. ते थोडे हटके होते पण त्यांनी सर्वांना आणले सत्य होते. शिकवणे थोडे मस्ती पण ठेवायचे मात्र कडक शिस्ती. शिकवणे थोडे मस्ती पण ठेवायचे मात्र कडक शिस्ती. त्यामुळे ते आमचे आदर्श होते. यामुळे ते आमचे आदर्श होते. त्यानंतर आम्हाला म्हणजे मला आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना समाजशास्त्रामध्ये आणि मराठी शिकवणाऱ्या त्यांच्याबद्दल सुद्धा आम्ही भविष्यात आठवण करताना म्हणजे काहीतरी आठवण काढू याविषयी पंक्ती लिहिलेल्या आहेत. तर 11वीत अभ्यास केलेला नसताना मिळायचा छडीचा प्रसाद. 11वीमध्ये अभ्यास केलेला नसताना मिळायचा छडीचा प्रसाद. तुमच्याबरोबर कारण नसताना घालायचो मी भार. तुमच्याबरोबर कारण नसताना मॅडम घालायचो मी भार. मला आता या गोष्टीची जाणीव झाली. तुमच्यामुळे माझ्यातील ओव्हर कॉन्फिडन्सची भावना कमी झाली. तुमच्यामुळे माझ्यातील ओव्हर कॉन्फिडन्सची भावना कमी झाली. मी एक आता चांगला बदल केला. माझ्यातील ओव्हर ॲटिट्यूड कमी करण्याचा प्रयत्न केला. मी एक आता चांगला बदल केला. माझ्यातील ओव्हर ॲटिट्यूड कमी करण्याचा प्रयत्न केला. माझ्यातील ओव्हर ॲटिट्यूड कमी करण्यात तुमचा मोलाचा वाटा ठरला. तुमच्याबद्दल काही आठवणी या कवितेत मी रचल्या. बोललो
असेल चुकून झाल्या असतील चुका विसरून द्या अजिबात मनात काही ठेवू नका. बस त्यानंतर पुढे मित्रांसाठी पण जे माझे सहकारी होते किंवा तसेच मित्रमंडळी होते त्यांच्याबरोबर 2 वर्षामध्ये ज्या काही मस्त्या केल्या आणि आनंदात राहिलो त्यांच्याबद्दल मी पुढे काही 2 ओळी लिहिलेल्या आहेत. वर्गातल्या गप्पा गोष्टींची मजा खूप यायची, वर्गातल्या गप्पा गोष्टींची मजा खूप यायची, याची उडवायची त्याची उडवायची याच्यात मजा मस्त यायची. ब्रेक मध्ये आम्ही किती बडबड होती केली, ब्रेक मध्ये आम्ही किती बडबड होती केली. वर्षीची गोष्ट फुटाळ्यामागे शिंदूरला घेऊन गेली, वर्षीची गोष्ट फुटाळ्यामागे शिंदूरला घेऊन गेली. तिथे आयोजकाने मला एकदा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि सर्वांना म्हणजे 12वी विद्यार्थ्यांना भविष्य येणाऱ्या 12वीच्या परीक्षेत चांगल्या प्रकारे उज्ज्वल यश मिळवून यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न करावे हीच अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.